भांबोली येथील व्यावसायिकाला खंडणी मागितल्याप्रकरणी नारायण सुनील घावटे, ऋषिकेश बाळू रोकडे, रोशन गणपत गोगावले, सुमित महादेव मंडल, अनिल शांताराम शिंदे, गणेश हिरामन लिंभोरे यांच्यावर महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। चाकणच्या वाहतूक कोंडीतून नामदार दिलीप वळसे पाटील यांची गाडी पुढे काढताना पोलिसांना करावी लागली मोठी कसरत। भांबोली येथील भामचंद्र विद्यालयातील विद्यार्थ्यांची आषाढी एकादशीच्या निमित्ताने संत तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भामचंद्र डोंगर येथे पालखी दिंडी सोहळा। पावसाने पुणे नाशिक महामार्गावरील चिखलात 30 ते 40 दुचाकी घसरून पडल्याने मार्गाची स्थानिकांकडून स्वच्छता। खेड तालुक्यात विधानसभा सदस्य स्टिकर लावलेल्या गाड्यांची संख्या वाढली। राजगुरुनगर, चाकण आणि आळंदी या शहरांसह MIDC भागात डमी आमदारांचा वावर वाढला। संततधार पावसाने खेड तालुक्याच्या भामनेर खोऱ्यातील धबधबे कोसळू लागले। दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृह सुरू करा, अन्यथा राज्यभरातील विद्यार्थ्यांसह दिव्यांग कल्याण आयुक्तालयाबाहेर अन्नत्याग उपोषण करू। दिव्यांग विद्यार्थी प्रतिनिधी गौरव मालक यांचा इशारा। माजी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांच्याकडून पिंपरी बुद्रुक पॉइंट जिल्हा परिषद गटातील कार्यरत असलेले आणि सेवानिवृत्त झालेल्या गुरुजनांचा सन्मान। चास कमान धरणातून अतिवाहिनीद्वारे भीमा नदी पात्रातून अनियंत्रित पद्धतीने विसर्ग सुरू, नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाची जनजागृती। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे यांची माहिती।